नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विद्युत सहाय्यक भरती 2025 विशेष माहिती जाणून घेणार आहोत। बऱ्याचशा उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न आहे की महापरीक्षेच्या विद्युत सहाय्यक पदाचा निकाल कधी लागणार, याविषयीची ठोस माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। ती माहिती कुणामार्फत मिळाली आहे आणि कधीपर्यंत विद्युत सहाय्यक या पदाचा निकाल लागणार आहे याविषयी आपण आता माहिती जाणून घेणार आहोत। आणि जे काही आपण अंदाजित तारीख सांगू किंवा अंदाजित कालावधी सांगणार आहोत ती पक्की कालावधी असणार आहे। तर आपल्या माहितीचा सोर्स कोणता आहे ते आपण पुढे बघून घेऊ। आपण स्वतः म्हणते की आमच्यापर्यंत जेव्हापर्यंत योग्य मार्गातून योग्य पद्धतीची माहिती येत नाही तेव्हापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत कुठलीही माहिती पोहोचवत नाही। तर याविषयी आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती आपण महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यातील विविध पदांच्या विविध भरत्यांविषयी सविस्तर माहिती देण्याचं काम करत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण माहितीकडे वळूया। तर मित्रांनो, आपण सर्वांना जसं माहिती आहे की आपल्यापर्यंत योग्य मेसेज किंवा योग्य पत्र किंवा योग्य माहिती येतपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत नाही। तर आपण या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी आमच्याकडे एक मेसेज आलेला आहे। हा मेसेज आहे मित्रांनो बुधवार 23 एप्रिल 2025 चा। ही बैठक कोणाकोणामध्ये झाली आणि काय काय निर्णय घेण्यात आले हे आपण बघून घेऊ। तत्पूर्वी आजच्या व्हिडिओचा आपला जो विषय आहे तो विद्युत सहाय्यक या पदाचा निकाल कधी लागेल। तर या ठिकाणी हेडिंगच आपण या ठिकाणी वाचू शकतो की महापारेषण व्यवस्थापनाबरोबर विद्युत सहाय्यक भरती व इतर प्रश्नावर झालेल्या चर्चेचे अपडेट। तर या ठिकाणी कोणाकोणामध्ये ही चर्चा झाली बघून घेऊ। महापारेषण कंपनीमधील कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत व प्रामुख्याने नुकत्याच झालेल्या तंत्रज्ञ पदाच्या निवड यादीतील कंत्राटी कामगारांच्या निवडीबाबत असणाऱ्या शंकाबाबत मुख्य कार्यालयात माननीय श्री सुगत गमरे, संचालक मानव संसाधन यांची कॉम्रेड भीमाशंकर पोहेकर, उपाध्यक्ष कॉम्रेड कृष्णाभोर सरचिटणीस, कॉम्रेड दत्ता पाटील, राज्य सचिव, वीज उद्योगातील कंत्राटी बाह्यस्त्रोत कामगार संघटना संलग्न वर्कर्स फेडरेशन व राहुल मुळे, मंडळ सचिव, वाशी पारेषण वर्कर्स फेडरेशन त्यांनी भेट घेऊन खालील मुद्द्यावर चर्चा केली। तर मित्रांनो, ही बैठक कुणामध्ये झाली हे आपल्याला कळलंच असेल। महापारेषणचे संचालक मानव संसाधन माननीय सुगतजी गमरे आणि फेडरेशन संघटनेचे पदाधिकारी यांच्यातील ही बैठक झालेली आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे विद्युत सहाय्यक पदाचा निकाल कधी लागणार, कारण दुसरा मुद्दा या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किंवा कंत्राटी कामगारांच्या जीवनाला कलाटणी देणारा निर्णय घेणार। हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मुद्दा जाणून घेऊ, पण तत्पूर्वी आजचा जो व्हिडिओचा मुद्दा आहे तो जाणून घेऊ। तर या ठिकाणी आपण बघू शकतो मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे। प्रश्न विचारण्यात आला होता की विद्युत सहाय्यक म्हणजे तंत्रज्ञ 4 पदाच्या भरतीचा निकाल तात्काळ लावण्याबाबत हा प्रश्न होता। तर या प्रश्नाकरता किंवा या प्रश्नावरती जे उत्तर मिळालं, एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात निकाल लावून भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या व्यवस्थापनाचा मानस आहे। म्हणजे नक्कीच मित्रांनो, आता एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे, तर याच आठवड्यामध्ये किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विद्युत सहाय्यक या पदाचा निकाल जाहीर होऊ शकतो। तर याची तयारी कशी सुरू आहे ते सुद्धा बघून घेऊ। या ठिकाणी जर खाली आलो, या ठिकाणी मुद्दा क्रमांक 5 दिलेला आहे। या ठिकाणी वेगळा मुद्दा विचारण्यात आला होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर देताना काय उत्तर मिळालं ते बघून घेऊ। मुद्दा आपण वाचणार नाही कारण थोडा कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे, पण या मुद्द्याचं उत्तर देताना या ठिकाणी माननीय श्री सुगत गमरे साहेब यांनी नमूद केले की सद्यस्थितीत विद्युत सहाय्यक या पदाची निवड यादी लवकरात लवकर जाहीर करायची असल्याने ते काम तातडीने सुरू आहे। त्यामुळे जो काही हा प्रश्न होता त्या प्रश्नावरती आपण सविस्तर नंतर चर्चा करू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे नक्कीच मित्रांनो, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल लागावा याकरता प्रशासन कार्यरत आहे। तर नक्कीच आपण आशा करू की लवकरात लवकर विद्युत सहाय्यक महापारेषण या पदाचा निकाल जाहीर होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।